बलात्काराच्या एका प्रकरणामध्ये डीएनएचा रिपोर्ट आता खोटा ठरलाय आणि यानंतर या घटनेनंतर सुद्धा खळबळ माजली। मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच नात्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात राहत असलेल्या तरुणाविरुद्ध केलेला बलात्काराचा आरोप पितृत्व चाचणीने खोटा ठरवला आणि त्या निष्पाप तरुणाची बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याअंतर्गत केलेल्या बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली। खोट्या आरोपामुळे त्या निष्पाप तरुणाला 7 महिने तुरुंगात खितपत राहावे लागले होते। सदर तरुणीने आणखी एका तरुणाविरुद्ध पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता। ही बाब देखील न्यायालयात तिच्या उलट तपासणीत उघड झाली। पोक्सो कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो याचे जळजळीत उदाहरण असलेल्या या प्रकरणाची हकीकत अशी 2021-22 साली मोहोळ तालुक्यातील 17 वर्ष 6 महिने वय असलेली सदर तरुणी बार्शी तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती। तिला मासिक पाळी न आल्याने आईने तिला बार्शी येथील एका दवाखान्यात तपासण्यासाठी नेले। तिथे तिची सोनोग्राफी करण्यात आली असता ती 15 आठवड्यांची गरोदर असल्याचे दिसून आले। तिला पुढील तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। तिथे तिच्या गरोदरपणावर शिक्कामोर्तब करण्यात आले। ही गरोदर मुलगी अल्पवयीन असल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले। शासकीय रुग्णालयात तिचा कायदेशीर गर्भपात करण्यात आला। पोलिसांनी रुग्णालयात तिचा जबाब घेतला। सदर जबाबात तिने डिसेंबर 2021 मध्ये आरोपीने ती महाविद्यालयात गेली असता तिला तलावाकाठी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि ही बाब कोणालाही न सांगण्याबद्दल दमदाटी दिली। हा प्रकार वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने सदरची फिर्याद वैराग पोलीस स्टेशनला पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आली। सदर फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल होऊन आरोपीस अटक झाली। तपासादरम्यान सदर गर्भ आरोपीपासूनच झाला आहे हे साबित करण्यासाठी पितृत्व चाचणीसाठी डीएनए टेस्ट करण्यासाठी सदर फिर्यादी मुलीसह आरोपीच्या रक्ताचा नमुना आणि अर्भकाचे फिमर बोन काढून रासायनिक तज्ञांकडे पाठवण्यात आले। तपास पूर्ण झाल्यानंतर वैराग पोलिसांनी बार्शी सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले। या खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी फिर्यादी मुलीची उलट तपासणी घेतली। त्यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या। तिने उलट तपासात कबुली दिली की 2019 साली ती गावातील एका तरुणासोबत घरामध्ये शरीर संबंध करत असताना अचानक तिचे वडील घरी आले आणि त्यांनी त्या दोघांना रंगेहात पकडले। त्यानंतर तिच्या वडिलांनी या तरुणाला मारहाण केली आणि तिला मोहोळ पोलीस ठाण्यात नेऊन त्या तरुणाविरुद्ध फिर्याद देण्यास लावली। आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात सदर तरुणीच्या उलट तपासात झालेल्या या बाबी, पितृत्व चाचणी अहवाल, त्या तरुणीची विसंगतपूर्व साक्ष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। न्यायाधीशांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट शरद जालटे, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिले। पोक्सो बलात्काराच्या खोट्या आरोपावरून 7 महिने विनाकारण कारागृहात बंदिवासात राहावे लागल्यामुळे निर्दोष सुटलेल्या तरुणातर्फे नुकसान भरपाई मिळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे।